सर्वेवर तूच राहू दे म्हटलं. म्हणजे आहे ते बघ, तिसऱ्या आघाडी स्थापन करण्यासंदर्भात तुमच्या चर्चा सुरू होत्या. आता विधान परिषदेची निवडणूक देखील संपलेली आहे, विधानसभाच्या निवडणुका तोंडावर आल्यात. काय परिस्थिती आहे? तिसरी आघाडीने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वंचित यांची आघाडी एक तयार करू. त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी राहील. यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या आहे. हो, पण तुम्ही आता असं म्हटलं की मी महायुतीमध्येच आहे, तर मग तिसऱ्या आघाडीत मला कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? कोण म्हटलंय? आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे, आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार, माझी स्वतःची. त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे? मग तुम्ही निवडणूकच लढणार नाही. त्यांनी घोषणा केली तर काय मागण्या आहे तुमच्या? आमचं आहे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये झाले पाहिजे. 50% नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे. 2 पैकी 1 तरी काहीतरी केलं पाहिजे. दिव्यांगांना 6,000 रुपये महिना. तुमचं शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे, त्या विषमतेमध्ये जसं शिक्षणामध्ये असू दे का आरोग्यामध्ये ही समता आणणं गरजेचं आहे. जिथं कलेक्टरचं पोट्ट शिकायला जाईल तिथं गरिबाचं, मजुराचं पोरगंसुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे. या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही 18 प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत. आणि ते जर मान्य केलं तर बच्चू कडू आमदारकीच लढणार नाही. कधीपर्यंत मान्य करून घोषणा केल्या पाहिजे. महायुतीला कोणाला जागा सोडणार मग अचलपूर मतदारसंघात? माझं काय म्हणणं आहे, मी जागा सोडणार ना, त्यांनी कोणाला सोडायचं ते ठरवणार. कधीपर्यंत होईल सगळे हे आता आम्ही 19 तारखेला निवेदन देऊ. हो, जरांगे देखील राजकारणात येतील अशी चर्चा आहे. जरांगे सोबत तुमच्या अनेकदा चर्चा झालेली आहेत. राजकारण विरुद्ध मराठा आरक्षण ते जर सोबत तिसऱ्या आघाडीत घेऊ शकतो. आणि जरांगेनं असंही म्हटलं की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही 288 सीटा पाळण्याचा पूर्ण कटेकोट बंदोबस्त करू. मला असं वाटतं का या सगळ्या संदर्भातलं आम्ही 9 तारखेला ऑगस्टला संभाजीनगरला एक मोठं संमेलन आणि वैध मोर्चा घेतलेला आहे. त्या आंदोलनानंतर आम्ही कोणासोबत बोलायचं, काय बोलायचं या संदर्भात निर्णय घेऊ. पण जरांगेंनी आता सरकारला अल्टिमेट दिला आहे की जर आज सगळी सोयीसंबंधांसंदर्भात जर भूमिका घेतली नाही तर उद्या आमचं पाऊल वेगळं असणार आहे. ते त्यांचा विषय आहे. त्यांनी कोणतं वेगळं पाऊल टाकावं, काय करावं, ते जरांगे पाटलांचा विषय आहे. हो, राजकारणात सोबत येऊ शकतात जरांगे सोबत त्या पद्धतीनं. बाकी तर मी कधी बोलत नाही. मी काय म्हटलंय, 9 ऑगस्टला आम्ही पहिले आमचं मोर्चा विभागीय आयुक्त संभाजीनगरला काढणार. त्यानंतर आम्ही समोर कशा पद्धतीनं जायचं ते ठरवू. हो, आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची एकजूट दिसली, परंतु काल जी विधान परिषद निवडणूक झाली यामध्ये काँग्रेसची मतं फुटलेली हो 6 ते 7. ते फार अगोदरच फुटलेली आहे. आणि मला असं वाटतं का त्याचं शहानिशा झालं पाहिजे. काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसचे जर उमेदवार ते पाळत असेल तर ही बंडखोरी काँग्रेससाठी काही चांगली नाही आहे. तर त्यांचा निर्णय त्यांनी काय करावं त्याचं. भाऊ, जे आमदार आता फुटलेले आहेत, क्रॉस व्होटिंग केलेलं आहेत, ते काँग्रेस सोडू शकतात का? काय वाटतं? नाही, मला वाटतं त्या हिशोबानंच ते फुटले असणार ना. त्यांना ते माहीत होतंच मतदान कोणाला केलं, हे तर सरळ स्पष्ट माहीतच होते ना. म्हणजे ते काँग्रेस सोडू शकतात भविष्यात.